नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सर्व नोकर भरतीसाठी लागणारं अत्यंत आवश्यक असणारं कागदपत्रे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत आहोत. विद्यार्थी मित्रो, एक पूर्वसूचना आहेत. आजच तुम्ही हा कागद काढून घ्या. पुढे येणारी वनसेवक भरती, पोलीस भरती, त्यानंतर NTPC, त्यानंतर राज्य व केंद्राच्या सर्व भरतीसाठी आवश्यक कागद आहेत. हा जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. तसंच राज्याच्या केंद्राच्या ज्या पण शासकीय योजना असतात त्याचाही लाभ घेता येत नाही. तर आजच हा कागद काढून घ्या. अशाच माहितीसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शेवटपर्यंत बघा. चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, तसंच पोलीस भरती करणारे विद्यार्थी आणि आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची पूर्वसूचना आहे. विद्यार्थी मित्र, आत्ताच हे कागदपत्र काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जी पोलीस भरती येणार आहे 12,000 पदाची, किंवा NTPC आता जे रेल्वे भरती येणार आहे, किंवा इतरही भरती येणार आहे, त्यासाठी तुम्हाला अत्यंत आवश्यक हे कागद आहेत. लागतो म्हणजे लागतोच विद्यार्थी मित्र. आणि ऐनवेळी भरती आल्यानंतर लवकर निघत नाही किंवा अडचणी येतात. त्यामुळं आत्ताच करून घ्या हे सगळं. तर विद्यार्थी मित्र, हे कागदपत्र कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीसाठी अथवा आरक्षण असलेल्या शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित संस्थेत सेवेतील रिक्त जागेसाठी खुला अथवा मागासवर्गीय उमेदवारांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, उमेदवार उन्नत व प्रगत गटात येत नाही असे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर काढणं, जर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नसेल तर आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं अत्यंत महत्त्वाच्या अधिसूचना आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही आत्ताच हे कागद जर कोणी काढेल नसेल तर काढून घ्या. याच्यासाठी विद्यार्थी मित्र काय प्रक्रिया आहे, हे रिन्यू करावं लागतं. तर तुम्ही आरक्षणाचा प्रत्येक अधिनिवास नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उमेदवारांनी द्यावे, ही महत्त्वाची बाब आहेत. आरक्षणाचा लाभ घ्यावा याकरिता सर्व उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त करावे. सदर प्रमाणपत्र 1 वर्षाकरिता ग्राह्य धरण्यात येते. तर दरवर्षी ते रिन्यू करावं लागते. तर अशा प्रकारे 1 वर्षासाठी एक असतं. ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या भरतीत काढले आहे त्यांनी आता रिन्यू करण्याची वेळ आली आहे. कारण की 12,000 पदासाठी लवकरच भरती येणार आहे. त्यानंतर वनसेवक पदासाठी भरती येणार आहे. त्यानंतर आता NTPC, त्यानंतर बऱ्याच भरती येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही हा कागद आत्ताच काढून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र आवश्यक आहेत? नॉन क्रिमिनल प्राप्तीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे: आईवडिलांचा माननीय तहसीलदार कार्यालयातील मागास 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शाळा सोडायचा दाखला, तलाठी रहिवाशी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स प्रत, रिन्यू करायचे असल्यास 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. ई केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. सदरील माहिती इयर गोल्डन. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, ही अशा प्रकारे महत्त्वाची विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांसाठी माहिती आहेत. आता जो मी NTPC जो फॉर्म भरणार आहात रेल्वेचा, त्यासाठी सुद्धा हे सादर करावं लागतं. आणि जे OBC गटामध्ये येतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हे कागदपत्र असल्यामुळे सर्वांनी करून घ्या. तसंच इतर तुम्ही स्कॉलरशिप असो किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल त्यासाठी सुद्धा हे कागदपत्र काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं आजच विद्यार्थी मित्र, एक पूर्वसूचना म्हणून तुम्हाला सांगत आहोत. अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट राहा. आपण तुमच्यासाठी सर्व व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असतो.